ओके, सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून झाली आहे. तर इकडे लक्ष द्या. बघा, तुम्ही हा क्लास कोणी मराठी वाचता यावं म्हणून, कोणी मराठी बोलता यावं म्हणून, तर कोणी मराठी नीट लिहिता यावं म्हणून जॉईन केला होता. येस. मग आपल्याला जेवढं रिक्वायर होतं की बेसिक बेसिक मराठी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी तुम्हाला जे जे यायला हवं होतं ते सगळं आतापर्यंतच्या क्लासेसमध्ये आपण शिकलो आहोत. त्यामुळे आता जे 4 ते 5 क्लासेस राहिले आहेत त्यामध्ये आपण त्या सगळ्यांची रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून ते सगळं तुम्हाला एकदम नीट परत आठवून तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट होऊन जाईल आणि तुम्ही बोलताना, लिहिताना कुठेही अडकणार नाही. तर त्यासाठी आज आपण पहिला टॉपिक सिलेक्ट करत आहोत, एकवचन आणि अनेक वचन. एकवचन आणि अनेक वचन आपण फक्त शब्दांमध्ये शिकलेलो. वाक्यामध्ये ते जेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करत असता तेव्हा तुम्हाला काही अडचणी येतात. तर त्या अडचणी आज आपण सोडवणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वाक्य शिकवणार आहे. आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं? एकवचन आणि अनेक वचन. नदी, अनेक वचन नद्या. डबा, डबे. दिवस, दिवस. बैल, बैल. डोळा, डोळे. पेढा, पेढे. पीस, पिसे. नक्षत्र, नक्षत्रे. अशा प्रकारची बहुतेक खूप अशी उदाहरणं आपण पाहिली होती. याच्यावर तुम्ही होमवर्क सुद्धा केलेला आहे. पण हे फक्त शब्दांवर बेस्ड आहे. हे शब्दांवर आहे म्हणजे एंजलला याचा उपयोग होऊ शकतो. जसं जेव्हा तिला मराठीचा पेपर लिहायचा आहे तेव्हा तिला येऊ शकतं की एक वचन शब्द दिला आहे त्याचं अनेक वचन लिहा. बट व्हॉट अबाउट ऑल ऑफ यू? तुमच्या सर्वांबद्दल काय? तुम्हाला ते हे तुमच्या रोजच्या जीवनात वापरायचं आहे, राईट? You want to use it in your daily life. That's why you have come here to learn Marathi, right? So today we are going to learn or revise how these ekvachan and anekvachan are to be used in sentences. वाक्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, एकवचनात वाक्य कसं असतं आणि अनेक वचनामध्ये वाक्य कशी बदलतात ते आपण शिकणार आहोत. त्या अगोदर मला काही शब्द सांगा. प्रत्येकाने मला 2-2 शब्द सांगायचे आहेत. त्याचं एकवचन आणि अनेक वचन तुम्ही सांगायचं आहे. इथे हे शब्द वगळता, एक्सेप्ट दिस. You are not going to include these words. Make your words, write their plural and then tell me. I am giving you 1 minute for that. 2 words. 2 words you have to tell me. 2 शब्द तुम्हाला मला सांगायचे आहेत. त्याचं एकवचन आणि अनेक वचन. डोळा, डोळे. पेढा, पेढे. असे 2-2 शब्द सगळ्यांनी मला सांगायचे आहेत. बिकॉज वी हॅव ऑलरेडी लर्न इट. आय एम जस्ट रिवायझिंग वॉट एव्हर वी हॅव लर्न. ओके. चला, रेज युअर हँड वेन यू आर डन. येस, रमनजी प्लीज. पुस्तक, पुस्तके. गुड. भाजी, भाजी. नो, भाजी, भाज्या. भाज्या, भाज्या. येस, भाजी, गुड. भाज्या. येस. येस, कन्वराजी. मुला, मुले. फूल, फुले. येस, मुला नाही, मूल, मुले. ओके. किंवा मुलगा, मुले. प्रदीप्ताजी. फळ, फळे. फूल, फुले. येस, मौसमीजी. लिंबू, लिंबे. पकरू, पकडे. पाखरू, पाखरे. येस. एंजल. Yes, Angel. Miss, Yes. Miss, I can end my words with yeah, right? Yes, what? Can I end my words with yeah? It's depend on that word. So if I'm saying khidki, khidkiya. Yes. Okay, Miss. So one example khidki, khidkiya, and second example chamcha, chamche. Yes, very good. Vinay Sinha ji.
मुलगा मुले फल फले. ओके गुड. ओके, आता तुम्ही हे शब्द मला सांगितले आहेत. तर आज आपण एक वचन वाक्य दिलं असेल तर त्याचं अनेक वचन कसं करायचं ते शिकणार आहोत. अनेक वचन वाक्य दिलं असेल तर त्याचं एक वचन कसं करायचं ते शिकणार आहोत. पहा, आईने बाजारातून भाजी आणली. आईने काय आणली बाजारातून? भाजी. भाजी, एक भाजी म्हणून एक वचन. आता तुम्हाला या वाक्याचं अनेक वचन करायचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही भाजी या शब्दाचं अनेक वचन भाज्या करताय तेव्हा तुम्हाला वाक्याचं क्रियापद आणलीचं आणल्या करावं लागतं. यू आर नॉट गोइंग टू राईट आईने बाजारातून भाज्या आणली. नाही, आईने बाजारातून भाज्या आणल्या. ओके, जेव्हा वाक्यातील शब्दाचं तुम्ही वचन बदलताय तेव्हा तुम्हाला क्रियापद सुद्धा बदलायचं आहे. गॉट इट? आईने बाजारातून भाजी आणली, एक वचन. भाजी आणली, एक भाजी आणली. आईने बाजारातून अनेक भाज्या आणल्या. ओके, अनेक वचन. दुसरं वाक्य आहे, अनेक वचनी वाक्य आहे, त्याला एक वचनात तुम्हाला बदलायचं आहे. राधाकडे खूप सुंदर बाहुल्या आहेत. राधा हॅज मेनी ब्युटिफुल डॉल्स. राधाकडे खूप सुंदर बाहुल्या आहेत. बाहुल्या आहेत, अनेक वचन. यू वांट टू मेक इट एक वचन, आपको इसको सिंगुलर में करना है. तो यू विल से राधा हैज अ व्हेरी ब्युटिफुल डॉल. येस, त्याला कन्वर्ट करायचं आहे, त्याला ट्रान्सलेट करायचं आहे मराठीमध्ये. राधाकडे खूप सुंदर बाहुली आहे. बाहुल्या आहेत, अनेक आहेत, एक आहे, बाहुली आहे. ओके, परत एकदा पहा. एक वचनी वाक्याचं अनेक वचनी करताना तुम्हाला जो शब्द तुम्ही एक वचनाचं अनेक वचन करताय त्याच्यासोबत वाक्याचं क्रियापद सुद्धा बदलावं लागेल. म्हणजे आईने बाजारातून एक भाजी आणली, एक भाजी, अनेक भाज्या, म्हणून आईने बाजारातून भाज्या आणल्या. दुसऱ्या वाक्यामध्ये अनेक वचनी वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. They have given you a sentence in a plural form. You have to make it in a singular form. तुम्हाला एक वचनामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. सुंदर बाहुल्या आहेत. सुंदर बाहुली आहे, अनेक बाहुल्या, एक बाहुली. मेनी डॉल्स, वन डॉल, म्हणून राधाकडे खूप सुंदर बाहुली आहे. अंडरस्टूड? समजलंय सगळ्यांना? We have learned this. I am just revising and in the form of sentences. समजलंय का सगळ्यांना? Yes, very good. At this stage, you have to understand it very clearly, very rapidly. मग आता आपण काही वाक्य घेतलेली आहेत, मी काही वाक्य निवडलेली आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेणार, त्यामध्ये तुम्ही वाक्य एक वचन आहे की अनेक वचन आहे ते सांगायचं आहे मला. आणि त्यानंतर एक वचन वाक्य असेल तर त्याचं अनेक वचन करा, अनेक वचनी वाक्य असेल तर त्याचं एक वचन करा. ओके, आय एम गोइंग टू ask you one by one. I am going to give you a sentence. You have to identify it is in the singular form or it is in the plural form. If it is in the singular form, you have to make it in a plural. If it is in plural form, you have to make it singular. Got it? सुरुवात करूया आपण. Yes? Shall we start then? Okay. ओके, चला रमणजी तुमच्यापासून सुरुवात करूया. वाक्य वाचा, कोणत्या वचनामध्ये आहे ते सांगा आणि कोणत्या वचनामध्ये करणार, कसं करणार ते सांगा. बागेत माळी काकांनी अनेक टोपल्या ठेवल्या आहेत. येस, आई एम गोइंग टू टेल यू द. ओके, आपको मीनिंग समजा है? हो हो मॅडम. हो, चालेल. चला आता सांगा, वाक्य कोणत्या फॉर्म मध्ये आहे? टोपल्या मीन्स मॅडम टोपल्या. टोपल्या, बास्केट्स. बास्केट्स, ओके. तो टोपलिया का ये क्या होगा? टोपी होगा क्या? टोपली. हाँ, टोपली. टोपली. ओके. बागेत माळी काकांनी एक
टोपली ठेवला आहे. ठेवली आहे. ठेवली आहे. टोपली आहे. त्यामुळे ती एकवचन तर आहे आणि त्याबरोबर जेंडर आहे फेमिनाईन, स्त्रीलिंगी आहे, म्हणून ठेवली आहे. ओके व्हेरी गुड. ओके, धन्यवाद. येस. मौसमीजी नेक्स्ट. आमच्या घरासमोरच्या मैदानात एक सायकल आहे. एक वाक्य वचन. कोणत्या फॉर्म मध्ये आहे? एकवचन. येस. एक वचन. आमच्या घरासमोरच्या मैदानात अनेक सायकल आहेत. सायकलचं तुम्हाला अनेक वचन करायचं आहे. सायकली. सायकली. आमच्या Yes, घरासमोरच्या सायकली आहेत. मैदानात अनेक सायकली आहेत. व्हेरी गुड. त्यानंतर प्रदीप्ताजी. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने दुकानदाराने मुलाला मोठ्या बटाट्या दिले का तुम्हाला? दिले. पहिल्यांदा मला सांगा वाक्य कोणत्या वचनात आहे? वाक्य तो पहले एक वचन लग रहा है. नाही. बटाटे, बटाटा, बटाटे अनेक वचनाचं वाक्य आहे. अनेक वचन. मग आता कन्वर्ट करा. तो इसको कन्वर्ट करेंगे एक वचन में. तो दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिले. दिला. बटाटे दिले, बटाटा दिला. ओके. ओके. गुड. नेक्स्ट कन्वराजी. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. मैडम, ये खाली कोल्हा उभा होता इज एक वचन and माकड़ बसले होते is बहुवचन, is a mixed one. Yes, this is not the mixed one. माकड, ते माकड म्हणजे एकच माकड, अनेक माकडे असतात. ओके. नारळाच्या झाडावर माकडे बसली होती व खाली कोल्हे उभे होते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नेक्स्ट विनय सिन्हाजी. ओके, ही हॅज लेफ्ट. एंजल, 5th सेंटेन्स. येस मिस. ती फुले हिरव्या रंगाची आहेत. ती कोणत्या वचनामध्ये आहे? वाक्य अनेक वचनामध्ये आहे. मग आपल्याला एक वचन करायचं आहे. मग कसं करणार? फुलेचं एक वचन काय असतं? फूल. मग तू ती वापरणार का? आपण ती फूल म्हणतो का? नाही मिस. ते फूल हिरव्या रंगाचं आहेत. आहेत नाही, आहे. ते फूल हिरव्या रंगाचे आहे. ते फूल हिरव्या रंगाचे आहे. व्हेरी गुड. अगेन रमणजी, हा माझा पेन आहे. हा माझा पेन आहे. हा वाक्य एक वचनाची आहे. अनेक वचन हे माझे पेन आहेत. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, विनय सिन्हाजी हॅज जॉईन. हा माझा मोबाईल आहे. Sorry, I was facing some network issue. येस, इट्स ओके. हा माझा मोबाईल आहे एक वचन. हा माझे मोबाईल आहेत. हे माझे मोबाईल आहे. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट मौसमीजी, 8th one. हा आमच्या घरातील खुर्च्या आहेत. अनेक वचन.
हा आमच्या घरातील खुर्ची आहे. खुर्ची. मग हा येणार का? ही येस. परत एकदा सांगा. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट इज प्रदीप्ताजी. ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. ये मुले बोले तो ये Boys. क्वचन, येस. तो फिर ही मुले की जगह होगा हा मुलगा. हा मुलगा मागच्या मैदानावर खेळत होतो या होता नो. होता. होता. येस. गुड. हम्म. कन्वराजी. ती मुलगी शाळेत जात आहे. ते मुली शाळेत जात आहेत. त्या मुली. त्या मुली शाळेत जात आहेत. ओके. गुड. विनय सिन्हाजी. लास्ट वन. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. एक वचन. नो. चमचे. चमचे. चमचा नाही. ओके. चमचे. अनेक वचन. अनेक वचन. हा. आईने मला चमचा शोधण्यास सांगितले. व्हेरी गुड. नो. यू कॅन राईट सांगितले ऑल्सो. ओके. किंवा आईने सांगितले आहे असं आपण बोलतो. त्यामुळे चमचे, चमचा, सांगितले तुम्ही लिहू शकता. सांगितला सुद्धा लिहू शकता किंवा सांगितले सुद्धा लिहू शकता. बोथ आर राईट इन दिस सेंटेन्स. ओके. थँक्यू. ओके. आता तुम्हाला समजलं असेल तर आता प्रत्येकाने सगळे वाक्य मला कन्वर्ट करून सांगायचं आहे. प्रदीप्ताजी प्लीज अपना माइक ऑफ कीजिए. सगळ्यांनी मला प्रत्येक वाक्य कन्वर्ट करून सांगायचं आहे. ओके. लेट्स स्टार्ट विथ रमणजी. प्रत्येक वाक्य. आता तुम्ही वाक्याचा प्रकार मला सांगणार नाही आहात. डायरेक्टली तुम्ही वाक्य वाचायचं आणि त्याचं एकवचन किंवा अनेक वचन मला करून सांगा. येस रमणजी, वी विल स्टार्ट विथ यू. बागेत माळी काकांनी अनेक टोपल्या ठेवल्या आहेत. बागेत माळी काकांनी एक टोपली ठेवली आहे. व्हेरी गुड. सी बाकीच्यांनी व्हेन आई एम आस्किंग हिम बाकीच्यांनी लिहा. ओके. आपका रिटर्न भी हो जाएगा यहाँ पे. जब आई एम आस्किंग एनीवन बाकी के सब लोग लिखेंगे प्लीज. येस. द सेकंड वन. आमच्या समोरच्या मैदानात एक सायकल आहे. आमच्या घरासमोरच्या मैदानात अनेक सायकली आहेत. व्हेरी गुड. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिला. येस. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. नारळाच्या झाडावर माकडे बसली होती व खाली कोल्हे उभे होते. व्हेरी नाईस. ती फुले हिरव्या रंगाची आहे. ते फूल हिरव्या रंगाच्या आहे. येस. हा माझा पेन आहे. हे माझे पेन आहेत. हे माझे पेन आहेत. येस. हा माझा मोबाईल आहे. हे माझे मोबाईल आहेत. ह्या आमच्या घरातील खुर्च्या आहेत. ही आमच्या घरातील
आमच्या घरातील खुर्ची आहे. व्हेरी गुड. ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. ही मुले हा मुलगा मागच्या मैदानावर खेळत होता. येस. ती मुलगी शाळेत जात आहे. त्या मुली शाळेत जात आहेत. येस. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. आईने मला चमचा शोधण्यास सांगितले. येस. येस. डन. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. मौसमी जी. बागेत माळी काकांनी अनेक टोपला ठेवला आहेत. बागेत माळी काकांनी एक टोपली ठेवली आहे. गुड. आमच्या घरासमोरच्या मैदानात एक सायकल आहे. आमच्या घरासमोरच्या मैदानात अनेक सायकली आहेत. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिला. व्हेरी गुड. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. नारळाच्या झाडावर माकडे बसली होती व खाली कोल्हे उभे होते. येस. ती फुले हिरव्या रंगाची आहेत. ते फूल हिरव्या रंगाचा आहे. येस. रंगाचे आहे. रंगाचा नाही म्हणत आपण. रंगाचे हिरव्या आहे. रंगाचे आहे किंवा रंगाचं आहे. ओके. येस. हा माझा पेन आहे. हे माझे पेन आहेत. हा माझा मोबाईल आहे. हे माझे मोबाईल आहेत. ह्या आमच्या घरातील खुर्च्या आहेत. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. गुड. ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. हा मुलगा मागच्या मैदानावर खेळत होता. गुड. ही मुलगी शाळेत जात आहे. त्या मुली शाळेत जात आहेत. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. आईने मला चमचा शोधण्यास सांगितला. वेरी गुड. नेक्स्ट कन्वरराज जी आप पढ़िए. बागेत माळी काकांनी अनेक टोपल्या ठेवल्या आहेत. बागेत माळी काकाने एक टोपली ठेवली आहे. येस. आमच्या घरासमोरच्या मैदानात एक सायकल आहे. आमच्या घरासमोरच्या मैदानात अनेक सायकली आहेत. येस. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिला. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. नारळाच्या झाडावर माकडे बसली होती व खाली कोल्हे उभे होते. येस. ती फुले हिरव्या रंगाची आहेत. ते फूल हिरव्या रंगाच्या आहे. हा माझा पेन आहे. हे माझे पेन आहेत. हा माझा मोबाईल आहे. हे माझे मोबाईल आहेत.
ह्या आमच्या घरातील खुर्च्या आहेत. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. Yes. ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. हा मुलगा मागच्या मैदानावर खेळत होता. Yes. ती मुलगी शाळेत जात आहे. त्या मुली शाळेत जात आहेत. Very good. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. आईने मला चमचा शोधण्यास सांगितले. Yes. Good. Very nice. Next, Pradipta ji. बागेत माली काकांनी अनेक टोपल्या ठेवल्या आहेत. बागेत माली काकांनी अनेक टोपली एक टोपली. एक टोपली ठेवली आहे. Yes. आमच्या घरासमोरच्या मैदानात एक सायकल आहे. आमच्या घरासमोरच्या मैदानात अनेक सायकली आहेत. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिला. Yes. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. नारळाच्या झाडावर माकडे बसली होती व खाली कोल्हे उभे होते. Yes. ती फुले हिरवा रंगाची आहेत. ते फूल हिरवा रंगाचे आहे. रंगाचे मॅडम? रंगाचे आहे. हा माझा पेन आहे. हे माझे पेन आहेत. हा माझा मोबाईल आहे. हे माझे मोबाईल आहेत. ह्या आमच्या घरातील खुर्च्या आहेत. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. हा मुलगा मागच्या मैदानावर खेळत होता. Yes. ती मुलगी शाळेत जात आहे. त्या मुली शाळेत जात आहेत. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. आईने मला चमचा शोधण्यास सांगितले. Yes. Good. Next is Vinay Sinha ji. Start. बागेत माली काकांनी अनेक टोपल्या ठेवल्या आहेत. बागेत माली काकांनी एक टोपली ठेवल्या आहेत. ठेवली आहे. Yes. आमच्या घरासमोरच्या मैदानात एक सायकल आहे. आमच्या घरासमोरच्या अनेक सायकली आहेत. Yes. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिला. बटाटा दिला. Yes. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. Yes. नारळाच्या झाडावर माकडे बसली होती व खाली कोल्हा उभा होते. कोल्हे उभे होते. ती फुले हिरव्या रंगाची आहेत. ते फुले हिरवा रंगाचे आहे. ते फुल हिरवा रंगाचे आहेत. Yes. Good. हा माझा पेन आहे. हे माझे पेन आहेत. Yes. हा माझा मोबाईल आहे.
हे माझे मोबाईल आहेत. हा आमच्या घरातील खुर्च्या आहेत. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. येस. ही मुले मागाच्या मैदानावर खेळत होती. हा मुलगा मागाच्या मैदानावर खेळत होता. होता. ती मुलगी शाळेत जात आहे. त्या मुली शाळेत जात आहेत. येस. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. आईने मला चमचा शोधण्यास सांगितले. येस. व्हेरी गुड. एंजल. Yes, miss. बागेत माळी काकांनी अनेक टोपल्या ठेवल्या आहेत. बागेत माळी काकांनी एक एक टोपली ठेवली ठेवली आहेत. आहे. ठेवली आहे. ठेवली आहे. येस. आमच्या घरासमोरच्या घरासमोरच्या हो मिस. घरासमोरच्या मैदानात एक सायकल आहे. आमच्या घरासमोरच्या मैदानात अनेक सायकली आहे. दुकानदाराने मुलाला मोठे बटाटे दिले. दुकानदाराने मुलाला मोठा बटाटा दिला. येस. नारळाच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. मिस, व्हॉट इज द मीनिंग ऑफ उभा? स्टँडिंग. येस मिस. नारळाच्या झाडावर माकडे बसले होते. बसली होती. माकडे बसली होती. व खाली कोल्हे उभे होते. ती फुले हिरव्या रंगाची आहेत. ते फूल हिरव्या रंगाचे आहे. हा माझा पेन आहे. हे माझे पेन आहेत. हा माझा मोबाईल आहे. हे माझे मोबाईल आहेत. येस. या आमच्या घरातील येस मिस. खुर्च्या आहेत. या आमच्या घरातील खुर्ची आहे. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. ही आमच्या घरातील खुर्ची आहे. येस.
ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. हे मुले हा मुलगा हा मुलगा मागच्या मैदानावर खेळत होता. येस. ती मुलगी शाळेत जात आहे. ते मुले त्या मुली शाळेत जात आहेत. आईने मला चमचे शोधण्यास सांगितले. चमचा शोधण्यास सांगितला. ओके, गुड. सगळ्यांनी लिहून घेतलीत वाक्य? सगळ्यांची वाक्य लिहून झालीत? सगळ्यांना वाक्यांचा एकवचन अनेकवचन वाक्यामध्ये कसं करायचं शब्दांचं ते समजलंय? आता जे काही आपण शिकलो ते तुम्हाला समजलंय? मग आता तुम्ही स्वतःहून मला एक एक वाक्य बनवून सांगणार? येस म्हणजे एनी डाऊट? हो मॅडम. ये मागच्या मैदानावर मीन्स मैडम मतलब पीछे के मैदान पे. पीछे के मैदान, ओके. और ये लास्ट वाला जो है, आईने मला चमचा शोधण्यास सांगितले. चमचा शोधण्यास सांगितले भी सही है, सांगितला भी सही है. यस, बिकॉज बोलते वक्त हम ऐसे भी बोलते हैं ना कि आईने मला हे सांगितले आहे, ते सांगितले आहे. ओके. ओके, इसलिए और और अकॉर्डिंग टू, अगर आपको चमचा चमचे इसके हिसाब से जाना है तो यू कैन से सांगितला, बट सांगितले इज ऑल्सो राइट. ओके. और ये वाला जो सेंटेंस है, नाड्याच्या झाडावर माकड बसले होते व खाली कोल्हा उभा होता. खाली कोल्हा मीन्स खाली मीन्स तो डाउन होता है. यस, वो झाड़ावर पेड़ पे मंकीज बैठे हुए थे और जो फॉक्स जो था वो नीचे था, पेड़ के नीचे खड़ा था. ओके. Yes. धन्यवाद. अच्छा, एक और डाउट था मॅडम, ते Yes. फूल हिरव्या रंगाचे क्यों हुआ मॅडम? रंगाचा क्यों नहीं हुआ? रंगाचे, कारण ते फूल म्हणतो आपण. ते फूल, इट्स अ न्यूटर वर्ड ना. न्यूट्रल है इसीलिए. ओके. येस. तो रंगाचा इज नॉट तो असतं तर रंगाचा, बट ते म्हणून रंगाचे. ओके. धन्यवाद. ओके. नाव आता तुम्ही सगळ्यांनी एक एक वाक्य मला सांगा. ते वाक्य तुम्ही एक वचनात पण सांगाल आणि अनेक वचनात पण सांगाल. ओके. अच्छा, एक और डाउट था मैडम. येस. और डाउट था, ये 9 नंबर में ही मुले मागच्या मैदानावर खेळत होती. ही मुले क्यों हुआ? हे मुले होना चाहिए था ना. नो, ही मुले. हे मुले नाही, ही मुले. ये हे मूल असतं. हे मूल इज न्यूटर. मुले न्यूटर नाही. ओके. हे मूल. येस, हे मूल. जर मूल असतं तर हे, बट मुले आहे त्यामुळे ही मुले. मूल मतलब एक वचन हुआ. एक. मुले अनेक. ओके. तो हा मूल भी बोल सकते थे. हा मुलगा, हे मूल. हा मूल नाही, हा मुलगा. हे हा मूल. मुलगा. हाँ, आप हे मूल भी बोल सकते थे और हा मुलगा भी, दोनों तो राइट. मूल जो है वो ये न्यूटर है, इसीलिए हे मूल हो गया. यस. हा मुलगा मीन्स ये पुल्लिंग है, इसीलिए यस. हा हाँ. मुलगा. Yes. ओके. धन्यवाद. Yes. Okay. So if you want to write first, you can write in your notebook and then tell me. Otherwise, just raise your hand if you are done. If anyone wants to tell the अनेकवचन and एकवचन. Yes, Angel. येस मिस. मी खिडकी बंद करतो.
यू मी शुड खिड से करते. ओके एंजल, करते. तू म्हणत आहेस ना, त्यामुळे करते. ओके, हो हा बोल. मिस. मी खिडकी बंद करते. मी खिडक्या बंद करते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके ओके, मौसमीजी. तो आंबा गोड आहे. हम्म. हे आंबे गोड आहेत. व्हेरी गुड. येस रमणजी. मी पुस्तक वाचतो. हम्म. ये पुस्तके वाचते. वाचतो. वाचतो ओनली मैडम, इसकी येस इसमें येस, यहाँ पे आप मी वाचतो ना, त्यामुळे वाचते होते तो वहाँ पे आपका जेंडर चेंज होता है. ओके, ओके ओके ओके. तो Yes. मी पुस्तके वाचतो. येस गुड. ओके, येस विनय सिन्हाजी. माझ्याकडे एक मोबाईल आहे. हम्म. माझ्याकडे अनेक मोबाईल आहेत. व्हेरी गुड. नेक्स्ट प्रदीप्ताजी. हो. मला एक फूल दे. हम्म. मला काही फुले द्या. येस गुड. त्या यू शेतात कैन राइट दे ऑल्सो, बिकॉज उसमें आपने सेकंड में आप उसी व्यक्ति से मांग रहे हैं ना, तो आपने उसको पहले दे बोला, फिर बाद में द्या बोला. इट्स नॉट ओके. अच्छा अच्छा. यस. त्या शेतात एक गाय आहे. हा, हं. त्या शेतात अनेक गायी आहेत. व्हेरी गुड. येस कन्वरराजजी. आमच्या घरासमोर एक हम्म. झाड आहे. आमच्या घरासमोर अनेक झाडे आहेत. Very good, very nice. So you all have understood it very clearly, right? आता आपल्याकडे एक नेक्स्ट टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये काही लाईक लेसनचा किंवा कशाचा एखादा छोटासा पार्ट दिला आहे. तुम्हाला मला ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं आहे. ओके, लेट्स ट्राय. See, human beings can speak. They can talk to one another. They can pass on messages. They know how to write, so they can write letters. Please don't go by words. Don't go by words. Understand what is written over there and then translate it into Marathi. Who will be trying with this? यासोबत कोण सांगणार याचा मराठीतून अर्थ? It's your choice. You can raise your hand if you want. I have selected many. 1, 2, 3, 4 are there. Yes, Angel. Good. Miss, I want to know the meaning of human beings in Marathi. Human beings, मनुष्य, मानव, माणूस. Any word you can use. So माणूस बोलत शकतो, बोलू शकतो. बोलू शकतो, म्हणून ते No, it's finish over there. माणूस बोलू शकतो. हे पहिल्या लाईन मध्ये कम्प्लीट झालं. इथे म्हणून तू नाही वापरायचा. आता तू सेकंड लाईन वर जा. ओके मिस. ओके मिस. माणूस It's they can talk to one another. ते एकमेकांशी बोलू शकतात. ते एकमेकांशी बोलू शकतात. ते मिस, व्हॉट यू से टू मेसेजेस? मेसेजेस किंवा संदेश. संदेश. ते संदेश देऊ शकता. Yes. ते लिहू शकता.
Miss, here I can use no म्हणून. Yes. Yes, miss. म्हणून ते पत्र लिहू शकता. Yes, good. Very good. Very well. Right. Yes, Vinay Sinhaji, you want to try with this? Yeah. Yes. Uh, Please मानव note, it's human beings. मानव बोलू शकतो. बोलू शकत. शकतो. Shakto is the बोलू right word. शकतो. Okay. They can talk to one another. ते ते बोलू शकतात. एकमेकांशी बोलू शकतात. एकमेकांशी बोलू शकतात. They can pass on messages. ते मेसेज संदेश देऊ शकत. शकतात. No शकत. शकतात. दे सकतात. They know how to write. ते no, what do we say? No, माहीत असणे. ते लिहायचं कसं हे त्यांना माहीत आहे. ते माहीत लिखीस लिहायचं कसं हे त्यांना माहीत आहे. माहीत आहे. So they can write later. ते पत्र लिखू शकता. लिहू शकता. Okay. Okay. Should I tell you the exact meaning then? All are done, na? Okay. Only Angel and Vinay Sinha wants to try with this. Okay. So yes, human beings can speak. माणसे बोलू शकतात. They can talk to one another. ते एकमेकांशी बोलू शकतात. They can pass on messages. ते संदेश पाठवू शकतात. They know how to write. लिहायचं कसं हे त्यांना माहीत आहे. So they can write letters. म्हणून ते पत्र लिहू शकतात. माणसे बोलू शकतात. ते एकमेकांशी बोलू शकतात. ते एकमेकांना संदेश पाठवू शकतात. लिहायचं कसं हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते एकमेकांना पत्र लिहू शकतात. ओके. अर्थ समजला. हे सगळं तुम्हाला होमवर्कला येणार आहे. ओके. नेक्स्ट दिस वन. Long ago, messengers walked or run all the way to take a message. Sometimes they rode horses. Yes. Now, Ramanji, Mosmiji, Pradiptaji and Kanwar Rajji from U4. Yes. Yes, Kanwar Rajji. फार अगदी वेळेला संदेशवाहक चालत होते किंवा धावत होते. एक संदेश देण्यासाठी. Yes. कधी कधी ते घोड्यावर बसून देखील जात होते. घोड्यात बसून पण जात होते. Very good. Very nice. The next one is, I like to read. I like to learn. Books teach us many things. Yes. Yes, Ramanji. मला वाचायला
आवडतात आवडते. आवडते. हं. मला शिकायला आवडते. हं. पुस्तके आमच्या आपल्याला आपल्याला खूप खूप गोष्टी खूप किंवा गोष्टी खूप काही शिकवतात. येस, व्हेरी गुड. मला वाचायला आवडते, मला शिकायला आवडते. पुस्तके आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. व्हेरी गुड. येस, दिस वन. Now Mosmi ji, please put on your mic and tell me the meaning of this. This is the map of tiny town. ही छोटा शहरची चित्र आहे. हा छोट्या शहराचा नकाशा आहे. हा छोटा शहराचा नकाशा आहे. The tiny roads go up and down. छोटा रास्ता ऊंच खाली वर आणि खाली. वर आणि खाली जात आहे. छोटे रस्ते वर आणि खाली जात आहेत. छोटे रस्ते खाली वर जात आहे. Some go right and some go left. काही उजवीकडे उजवीकडे जात आहे आणि काही डावीकडे जात आहे. येस. प्रदीप्ता जी, द सेम वन. हा एक लहान शहराचा मानचित्र आहे. नकाशा. मॅप इज नकाशा. नकाशा आहे. नकाशा मराठीमध्ये नकाशा म्हणतो आपण. ये रोड हुआ क्या मतलब ये रास्ता. रस्ता. लहान इथे लहान रस्ता रस्ते. रस्ते वर और डाऊन हुआ खाली. खाली जात आहे. काही राईट काही उजवीकडे जाते आणि काही डाव्या बाजूने जातो. येस. हा एका लहान किंवा छोट्याशा शहराचा नकाशा आहे. काही लहान छोटे छोटे रस्ते इथे छोटे छोटे रस्ते वर आणि खाली जात आहेत. काही उजवीकडे जात आहेत तर काही डावीकडे जात आहेत. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट फॉर टुडे. एव्हरीथिंग इज बीन अंडरस्टूड. सगळ्यांना समजलं आहे आज आपण काय काय शिकलो. राईट आणि लेफ्टला उजवा आणि डावा म्हणायचा आहे. I think these words are new. Okay, so I will mention over there. इथे तुम्हाला आजच्या होमवर्कसाठी तुम्हाला हे आत्ता जे तुम्ही ट्रान्सलेट केलं ते सगळं पाठवलं जाईल. त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही पाठवायचं आहे. आणि हे काही शब्द आहेत, हे 12 शब्द आहेत. ते 12 शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. पण आत्ता तुमची वाक्य पहिल्या वाक्यांपेक्षा थोडी जास्त अट्रॅक्टिव्ह असायला हवीत. Because you have learned very well how to make sentences, how to speak Marathi, how to write Marathi. Yes, त्यामुळे आत्ताची वाक्य थोडी जास्त इंटरेस्टिंग, वाचायला थोडी मज्जा येईल अशा प्रकारची असायला हवी. ओके. एनीवन हॅज एनी डाऊट? कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. मैडम लास्ट सेंटेंस क्या था? सम गो राइट एंड सम गो लेफ्ट. काही उजवीकडे जात आहेत तर काही डावीकडे जात आहेत. रस्त्यांबद्दलच सांगितलं आहे तिथे. ओके. Yes, done. If no doubts are there, you can leave the class. Bye bye. Good night. Shubharatri.
Yes, welcome all of you.